समक्का सारलम्मा देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान, शिवाजी महाविद्यालय व राजुरा नगर परिषदेचा संयुक्त उपक्रम। राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या प्रसिद्ध समक्का सारलम्मा देवस्थानात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। अनेक भाविक 2-3 दिवस येथे तंबू लावून वास्तव्य करतात व स्वयंपाक, जेवण आदी उपक्रम करतात। यामुळे मंदिर परिसरात तसेच नदी किनारी मोठ्या प्रमाणावर कचरा साचून घाणीचे साम्राज्य पसरले होते। ही परिस्थिती लक्षात घेता आज शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि राजुरा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानात मंदिर परिसर, नदी किनारा तसेच भाविकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी साचलेला कचरा गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। प्लास्टिक कचरा, उरलेले अन्न, कागद, बाटल्या आदी मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी भाविकांनी स्वच्छतेचे भान राखावे, प्लास्टिकचा वापर टाळावा व देवस्थान परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले। अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासोबतच धार्मिक स्थळांची पवित्रता टिकून राहण्यास मदत होईल असे मत व्यक्त करण्यात आले। प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा डॉक्टर संभाजी वारकरट, उपप्राचार्य डॉक्टर राजेश खैरणे, NSS प्रोग्रामर ऑफिसर प्राध्यापक गुरुदास बलके, प्राध्यापक डॉक्टर विशाल दुधे सर, प्राध्यापक सुधाकरराव प्रोफेसर सर देशपांडेवाडी राजुरा आणि NSMचे वेगवेगळे सर्व विद्यार्थी मेसेस वर्धा नदी साफसफाई अभियान अंतर्गत भाग घेतले। आता हालीमध्ये समक्का सारलम्मा जत्रा आहे जे समाप्त झाली आहे, तर जे लाखो भाविक होते ते हा परिसर आहे जे अस्वच्छ करून गेले होते, तर हा परिसर स्वच्छ करण्यासाठी शिवाजी महाविद्यालयातर्फे इकडे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। तर आपण बघू शकतो इकडे जे विद्यार्थी आहे ते हा परिसर आहे जे स्वच्छ करत आहे। वारकट शिवाजी महाविद्यालय राजुरा। आता आपण महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वर्धा आणि पैनगंगा नदीचा संगम आहे। ह्या वर्धा नदीच्या पात्रामध्ये आपण आलेलो आहोत। दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटला सारलम्मा हा जो तेलुगू भाषिक आणि काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या तेलुगू भाषिक आहे, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण आज इथे आहो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तेलुगू भाषिक लोकांचा सारलम्मा हा महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। तर ह्या नदीपात्रामध्ये हजारोच्या संख्येमध्ये भाविक येतात, इथे त्यांचे जेवणं होतात, त्यांचे नवसा वगैरे इथं फेडल्या जातात आणि ते गेल्याच्या नंतर नदीपात्रामध्ये बराचसा काही कचरा इथे जमा झालेला असतो। परंतु आपल्या देशात जो अभियान सुरू आहे स्वच्छ भारत अभियान, त्याचा एक भाग म्हणून आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी आज या नदीपात्रामध्ये येऊन आपण इथला सर्व कचरा जमा करत असतो। दरवर्षी आपण गणेश उत्सव झाल्याच्या नंतर इथं विसर्जन होत असते, दुर्गा उत्सव नंतर इथं विसर्जन होत असते, शारदा उत्सव नंतर इथं विसर्जन होत असतं। जेव्हा केव्हा ह्या नदीकाठावर सगळं कचरा जमा झालेला असतो, हा कचरा जमा करून याची विल्हेवाट लावून चांगल्या पद्धतीचा संदेश, स्वच्छ भारताचा संदेश भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे। नगर परिषद राजुरा आणि शिवाजी महाविद्यालय राजुरा NSS युनिट याच्या माध्यमातून हे आपण एक मोठं लोकोपयोगी काम करतो आणि याच्यातून जनतेला आपण संदेश देतो आहे की बाबा मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वच्छतेकडे लक्ष द्या, स्वच्छतेमधूनच आरोग्य समृद्ध होत असतं। आपण कुठेही कचरा करू नका आणि दुसऱ्याला कचरा करू देऊ नका, अशा पद्धतीची शपथसुद्धा बरेचसे नगरसेवक आणि महाविद्यालयाचे NSSचे विद्यार्थी यांच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे। माझं नाव संध्या चंद्रशेखर चांदेकर, नगरसेविका नगर परिषद राजुरा। वर्धा नदीच्या तटवर तुम्ही कशासाठी आले, काय आहे तुमचं काम हे सांगा। मागे 1 महिन्या अगोदर इथं एक जत्रा झाली होती, धार्मिक जत्रा, आणि या जत्रेमध्ये लाखो लोकांची उपस्थिती होती आणि त्यामुळे हा जो परिसर आहे मंदिराचा, तो परिसर पूर्ण घाण झालेलं होतं आणि ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। स्वच्छता आणि आरोग्य यांचा संबंध अतिशय जवळचा आहे आणि स्वच्छ परिसर, सुंदर राजुरा शहर हे सुंदर करण्यासाठी आम्ही आमचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे आरोग्य व स्वच्छता सभापती अनंतभाऊ ताजने यांच्या नेतृत्वात आम्ही इथं संपूर्ण नगरसेविका, नगरसेवक जमा झालेला आहोत। त्यासोबत आमच्या शिवाजी महाविद्यालयाचे काही विद्यार्थीसुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आणि आमचं एकच ध्येय आहे की राजुरा स्वच्छ करणे, सुंदर करणे।